रस्ते अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात। देशभरात दररोज कुठे ना कुठे अपघात तर घडतच असतात। त्यापैकी काही अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात। यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात। असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरशः अंगावर काटा आणत आहे। हा व्हिडिओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे। कार चालकाच्या एका चुकीने मायलेकराला ठार केला आहे। उत्तर प्रदेशातील दिल्ली मेरठ दुर्गती मार्गावर कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे। मृत आई आणि मुलगा दिल्लीत राहत होते। रविवारी हरिद्वारहून गंगास्नान करून दोघेही रात्री दिल्लीला परतत होते। दरम्यान गाझियाबाद जिल्ह्यात दिल्ली मेरठ एक्सप्रेस वेवर चुकीच्या बाजूने येणाऱ्या कारला स्कूटी धडकली। ही धडक इतकी जोरात होती की स्कूटरवर बसलेले आई मुलगा हवेत फेकले गेले आणि दूरवर पडले। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक्सप्रेस हायवेवर वेगात गाड्या ये जा करत आहे। याच दरम्यान एक कार चालक चुकीच्या दिशेने हायवेवर एका बाजूने जाताना दिसतोय। तेवढ्या समोरून एक दुचाकीस्वार येतो आणि समोरची कार न दिसल्याने तसंच गाडीचा वेग कंट्रोल न झाल्याने कारला धडकतो। अपघातानंतर ही माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले, जिथे उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला, कारण महिला आणि तिचा मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले होते। अपघातानंतरचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। मृत मुलाचे वय सुमारे 14 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे। अपघातानंतर पोलिसांनी कार जप्त करून कार चालकाला अटक केली आहे।